नमस्कार. आज 31 जानेवारी 2025 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. अर्ध अधिवेशन आजपासून. आज आर्थिक पाहणी अहवाल येणार आहे. त्यानंतर उद्या संसदेमध्ये बजेट मांडलं जाईल. त्यानंतर आता बॅकवर्ड लिंकेजेस काय आहेत तर आर्टिकल 112, आर्टिकल 110 हे संपूर्ण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहेत. UPSCने पहा याच्या पूर्वी भरपूर वेळेला बजेटबद्दल प्रश्न विचारलेली आहे. त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय काय गोष्टी करण्यात आलेल्या आहेत याच्या तरतुदी ज्या आहेत ना ते आपण मृणाल सरांच्या क्लासेसमध्ये शिकणार आहोत. तर पहा, आय थिंक 6 फेब्रुवारीपासून मृणाल सरांची फ्री सिरीज चालू होणार आहे, विन 25 सिरीज. त्याचं जे टाइम टेबल आहे आय थिंक मी टेलिग्राम चॅनलवरती आपलं सेंड केलेलं आहे. तर नक्कीच आपला स्वतःहून बजेटबद्दल जास्त डिस्कस करायचं नाही. हां, परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये आपण नक्कीच फेब्रुवारी 2च्या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस करूयात. मोठामोठी आपण डिस्कस करायचं आहे. पण UPSCच्या नजरेतून बजेट काय गरजेचं आहे हे आपण मृणाल सरांच्या क्लासेसमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे निश्चिंत राहा की बजेट आपलं सुटेल का किंवा त्यामध्ये काय काय गोष्टी येतील. ओके, आजच म्हणजे पहा लगे उद्या तुमचे पेपर नाही आहे. ओके, जरी पेपर असलं पहा तर कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये डायरेक्टली प्रश्न येणार नाहीत बजेट 2025 बद्दल. ओके, त्यामुळे अगदी UPSCचा पेपर उद्या नाही आहे ना, मग निश्चिंत राहा. त्यानंतर पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता आहे. नक्कीच पहा, आजचं लोकमत घ्या, इंडियन एक्सप्रेस घ्या, त्यामध्ये भरभरून पॉझिटिव्ह गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत की अर्थमंत्री निर्मला सीतारामन टॅक्स रेट कमी करतील असं म्हणजे म्हणत आहेत ते की पॉझिटिव्हली येईल म्हणून. पण आपलं अद्याप माहिती नाही आहे पहा की खरंच पॉझिटिव्ह येईल की सर्व निगेटिव्ह जाईल. ओके, त्यामुळे आताच आपण जास्त झोप उडवून घ्यायची आहे का तर बिलकुल नाही आहे. ओके, त्यामुळे ही न्यूज तुम्ही स्किप केला तरी चालेल. फक्त तुम्हाला म्हटलं ना भारतीय राज्यव्यवस्था या पुस्तकातून तुम्हाला बजेटबद्दलची जी कलम आहेत ना आर्टिकल 112, 110, त्यानंतर पहा आपलं आर्टिकल 265 जेणेकरून टॅक्स रेशोचं येतं त्यामध्ये पहा. त्यानंतर 117, 114 हे जे आर्टिकल आहेत ना हे तुम्हाला खूप माहिती असणं गरजेचे आहेत. UPSCने प्रश्न विचारलेले आहे. आय थिंक लास्ट इयरला 110 वरती प्रश्न आलेला होता. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. दिल्लीत यमुनेच्या प्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोपांची राळ. पहा, अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ शेअर केला व त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जे हरियाणाचे CM आहेत त्यांनी म्हणजे अगदी तशा पद्धतीने आपण बोलू नये पण त्यांच्यावरती आरोप करण्यात आला की अमोनियम पाणी जे असल्यानं त्यांनी खुद जे CM आहेत ते पाणी पिऊ शकत नाहीत, मग दिल्लीची जनता ते पाणी कसं पिईल अशा पद्धतीने त्यांनी आरोप केला. मग त्यावरती पहा निवडणूक आयोगाने पण दखल घेतली त्याची. 31 जानेवारी म्हणजे आजच त्यांना काय दिलं, उत्तर सादर करण्याचा टाइम दिलेला आहे आणि आता त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. आता अगदीच अमोनियम प्रमाण आहे का त्यामध्ये हे शोधण्याची प्रमाण तिथं आहे. बेसिकली त्याबद्दल एक आर्टिकल आलेला आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये. मग या न्यूजला आपण कंटिन्यू करूयात इंडियन एक्सप्रेसमध्येच. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. MPSC पेपरफुटीच्या वावड्या म्हणजे पुणे येथील एक स्थानिक वृत्तपत्रामध्ये तशी बातमी आली होती. मग त्याला MPSCने अगदीच दखल घेत त्यांनी सांगितलेलं आहे की तसं काहीही झालं नाहीये, पेपर फुटलेलं नाहीये. त्यामुळे निश्चिंत राहा व विद्यार्थ्यांनी प्लीज थोडंसं अभ्यासाकडे फोकस करा. त्याच्यानंतर अमेरिकेत विमान अपघात. अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान आणि लष्करी हेलिकॉप्टर या दोघांमध्ये टक्कर झाली व अगदीच 60 प्रवासी आणि 4 कर्मचारी तिथे दगावलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज. आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना. औषधांच्या उपलब्धतेवर भर. GBS उद्रेकानंतर 3 आठवड्यांनी सरकारला जाग. पहा, पुण्यामध्ये 9 जानेवारीला बेसिकली GBSचा उद्रेक झाला व 3 आठवड्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारला जाग आलेली आहे. मग जाग आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या उपाययोजना घेत आहेत ते पहा. तर क्षेत्रीय पातळीवर शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना करावी. आजाराचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा. प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात. नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. पुरेशा रुग्णशय्या आणि औषधांची उपलब्धता याची खात्री करावी. उपचारासाठी शासकीय योजनांमधून मदत घ्यावी. अशा पद्धतीच्या सूचना राज्य सरकारने आरोग्य विभागाला केलेल्या आहेत. ठीक आहे, आता GBS बद्दल एक आर्टिकल आलेला आहे, तो आर्टिकल लगेच डिस्कस करणार आहोत आपण. त्यानंतर कुंभमेळ्याच्या गर्दीतून 18 तासानंतर मुक्ती. तर ह्या पेज 1 वरतील या बातम्या आहेत. त्याच्यानंतर पहा आता सध्याला 4:49 AM झालेले आहेत. त्यानिमित्ताने लोकसत्ता न्यूजपेपर आपल्याला डाउनलोड करता येत नाही. हे डायरेक्टली मी वेब कॉपी आणलेली आहे. पहा, ही इंटरनेट कॉपी आहे. तर याची जी PDF आहे तुम्हाला 6
त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होईल, तर त्यामध्ये मी हायलाइट करून सर्व पोर्शन देणार आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, आता अगदीच आपण डायरेक्टली जे आर्टिकल पेज आहे त्यावरती जाऊयात आपण. त्यानंतर पेज 2, पेज 3, पेज 4, पेज 5 आणि पेज 6 हे सर्व पेजेस आपण स्किप करत पहा डायरेक्टली पेज 7 वरती जाणार आहोत, कारण या पेजेसमध्ये आपल्यासाठी एकही बातमी गरजेची नव्हती. ओके, एमपीएससी असू द्या किंवा यूपीएससीच्या दृष्टिकोनातून ती बातमी गरजेची नव्हती, या नात्याने हे सर्व पेजेस मी स्किप करत आहे. आता तुम्हाला जर वाचायचं असेल तर PDF देईन मी, त्यामधून तुम्ही वाचून घेऊ शकता. आता डायरेक्टली आपण जाऊयात पेज 7 वरती. ओके, जे की आहे लोकसत्ता विचार किंवा लोकसत्ता संपादकीय आहे, हे वाचूयात. तर पहा, प्रजासत्ताकाचा पायाच पोकळ, हा GBS आजाराबद्दलचा हा आर्टिकल आहे. मग आता थोडक्यात आपण GBS आजार कसा होतो किंवा ते कशा पद्धतीने प्रसारण पावेल याबद्दल थोडीशी चर्चा करूयात. तर पहा, आता नेमका GBS आजार होतो कसा, तर हे पहा, एक इम्युनी सिस्टम आहे, म्हणजे आता ही एक मानवी बॉडी आहे. ओके, ही एक बॉडी आहे, मानवी बॉडी आहे असं लक्षात घ्या. मग या मानवी बॉडीमध्ये पहा, आज बाहेरून आलेल्या विषाणूंशी लढण्यासाठी आपल्याकडे काय असते, एक इम्युनी सिस्टम असते. ओके, इम्युनी सिस्टम, ज्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो, आपल्या बॉडीचं डिफेन्स आहे हे. ओके, डिफेन्स, जसं देश पातळीवर बाहेरील शत्रूंशी लढण्यासाठी डिफेन्स किंवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स काम करतात, तर त्याच धर्तीवर आपल्या बॉडीमध्ये दुसरे विषाणू जर येत असतील किंवा जीवाणू जर येत असतील तर त्यांना लढा देण्यासाठी इम्युनी सिस्टीम तिथं कार्यरत असते, तीच आहे डिफेन्स मेकॅनिझम. मग होतं काय पहा, आपण दूषित पाणी प्यायल्यामुळे, ओके, आपण दूषित पाणी म्हटलं मी, दूषित पाणी प्यायल्यामुळे किंवा अन्य आजार आपल्याला जर जडले असतील किंवा विषाणू किंवा जीवाणू जर आपल्या शरीरावरती जर पोहोचले असतील, शरीरामध्ये जर गेले असतील, ओके, म्हणजे अन्न पचन संस्था यांच्या बिघाडामुळे, जसं की फूड पॉयझनिंगमुळे वगैरे आपल्या बॉडीवरती जर काही इफेक्ट झाला व आपण जर आजारी पडलो ना, आपण आजारी पडल्यानंतर त्या जीवाणूंना मारण्यासाठी इम्युनी सिस्टीम कार्यरत होते. ओके, मग अगदी पहा, इम्युनी सिस्टीम कार्यरत होते म्हणजेच काय, इम्युनी सिस्टीम काय करते, त्यांचे सैनिक तशा पद्धतीने बनवते. ओके, सैनिक बनवते व जो कोणता आपल्याला आजार झालेला आहे, ना, त्यांना खतम करून टाकते किंवा त्याचे जे जीवाणू आहेत त्यांना ते अगदी मारून टाकते. मग मारून टाकल्यानंतर हा आजार तिथं कमी होईल. ओके, हा आपण या आजारातून बरे होऊ, पण हे जे सैनिकांची संख्या वाढली त्याचं काय मग. ओके, म्हणजेच काय पहा, एखादा आजार तुम्हाला दूषित पाणी प्यायल्यामुळे किंवा फूड पॉयझनिंगमुळे जर झालेला असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी इम्युनी सिस्टीम काम करते. पण इम्युनी सिस्टीम काम करत असताना ना, एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करते की शेवटी काय होतं पहा, यांच्याकडे दुसरं कोणासोबत लढायचं हे त्यांना समजत नाही. ओके, म्हणजे अगदी हे मोठ्या प्रमाणात काम करतात आपल्या बॉडीमध्ये, की मग पुन्हा ते कोणासोबत लढावं हे समजलं नसलं की मग ते काय करतात, आपल्या बॉडीवरती सल्ला करतात म्हणा. ओके, म्हणजे हे आपलेच आहेत पण आपल्याच विरोधात पुन्हा लढायला चालू होतात. मग आपलं एक एक ऑर्गन ते फेल्युअर करायला लागतात. मग ऑर्गन म्हटल्यानंतर टिश्यू आले, मग टिश्यूवरती ते हल्ला करत असताना पहा आपल्याला श्वास घेण्यामध्ये, त्यानंतर गिळण्यामध्ये त्रास व्हायला लागतो व तेच आहे GBS. ओके, यालाच आपण ॲटो इम्युन डिसीज आहे हा. ओके, म्हणजे आपली जी प्रतिकारशक्ती आहे ना, ती दुसऱ्यांना किंवा दुसरे जे जीवाणू किंवा विषाणू आपल्या शरीरामध्ये आलेले आहेत त्यांना लढण्यासाठी त्याचा उपयोग होतो इम्युनी सिस्टीमचा, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असं म्हणतो. पण शेवटी काय होतं पहा, रोगप्रतिकारक शक्ती ते विषाणू असतील किंवा जीवाणू असतील खतम झाली की पुन्हा ती एवढी मोठ्या संख्येने वाढलेली असते की ती आपल्यावरती सुटून बसतात. ओके, तर असा हा GBS आजार आहे, ॲटो इम्युन सिस्टीम आहे बेसिकली. ओके, मग आता इथं मी कारण दिलेले की फूड पॉयझनिंग आणि दूषित पाणी. मग आता हा जो आर्टिकल आहे ना, पुढे जाता जाता पहिल्यांदा GBS बद्दल चर्चा केली आहे यांनी, पण शेवटी जाता जाताना यांनी दूषित पाणी कशा पद्धतीने आहे किंवा डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, आता अगदीच पुण्यातील व्यवस्था इथं देण्यात आलेली आहे पहा, की टँकरचा व्यापार इथं कसा चालू आहे, त्यानंतर महानगरपालिका इथं का कंट्रोल करू शकत नाही, हे सर्व इथं दिलेली आहे. पण मला नाही वाटत की MPSC आणि UPSC साठी हे बाकीचं गरजेचं आहे की महापालिका योग्य काम करू शकत नाही किंवा राजकीय नेते तसा हस्तक्षेप का करत आहेत. ओके, प्रॉब्लेम कसा होतो पहा, निगेटिव्ह सेन्समध्ये आपल्याला उत्तर लिहिता येत नाही. ओके, त्यामुळे याचं तेवढा इम्पॅक्टच नाही आपला, जरी वाचलात तरी म्हणजे जरी वाचलात ना तरी याचा काही फायदाच नाही आहे. ओके, फक्त तुम्हाला माहितीसाठी तुम्ही वाचून घेऊ शकता. पण मी आपला वेळ अगदीच पहा, UPSC साठी 112 दिवस राहिलेत, त्या पद्धतीने मी हे आर्टिकल बाकीचं पुन्हा स्किप करतोय. फक्त GBS आजार कसा होतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. डन. त्याच्यानंतर भारत चायना संबंधांमध्ये सुधारणाचे संकेत पहा. अगदीच भारत देश स्वतंत्र झाला, त्याच दरम्यान चायना पण स्वतंत्र झाला. ओके, मग त्यांनी एक व्हिजन ठेवून
थोडंसं समोर आले तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. मग यांनी हिंदी चीनी भाई भाई असा नारा दिला. व अगदीच पहा, आशियामध्ये आर्थिक महासत्ता किंवा आशियामध्ये आता आपण दोघंच आहोत अशा पद्धतीने मित्र व्यवस्थेमध्ये दोघ जण काम करूयात असं म्हणत जवाहरलाल नेहरू आणि चायनाचे जे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आहेत यांच्यामध्ये तसा करार झाला व दोघांनी अगदीच आशियाला पुढे नेण्याचं स्वप्न पाहिलं पहा. पण 1962 मध्ये एक ठिणगी पडली व चायना आणि भारत यांच्या दोघांच्या संबंधांवरती ना तिथं पाणी फिरलं गेलं. ओके, मग 1962चा कालावधीत गेल्यानंतर पहा चायनासोबत आपण थोडंसं दूरच राहायला लागलो. पण 1988 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी चायनाला डायरेक्टली व्हिजिट केली व जे संबंध आहेत आता पहा त्यांच्या नजरेतून जर पाहिलात ना तुम्ही किंवा इंटरनॅशनल रिलेशन मध्ये होतं काय पहा, आपण आपला दुश्मन बदलू शकतो पण आपण आपला शेजारी बदलू शकत नाही, बरोबर आहे. मग त्यामुळे शेजाऱ्यांसोबत चांगलं राहणं हे गरजेचं होतं, हे राजीव गांधी यांना माहिती होतं. त्यानिमित्तानेच त्यांनी 1988 मध्ये पहिली व्हिजिट केली. चायनाला त्यांनी डायरेक्टली व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर आपले संबंध परत एकदा चांगल्या पद्धतीने प्रस्थापित व्हायला लागले पहा. ओके, मग अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर पण त्यांनी आपल्या तामिळनाडूमध्ये अगदीच शी जिनपिंग यांच्यासोबत संबंध चांगले प्रस्थापित करण्यावरती भर दिलेला होता. पण पहा झालं काय, 2020 मध्ये कोविड लॉकडाऊन आलं व त्याच्यानंतर गलवान व्हॅली क्रॅश झाला. ओके, मग या क्लॅशमध्ये अगदीच आपण जे चायनाचे जे संबंध होते ते परत एकदा बॅकफुटवर गेले. मग 5 वर्षानंतर आपण काय केलेले आहेत, जे आपले परराष्ट्र सचिव आहेत त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांची तेथील भेट घेतलेली आहे व त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रा त्यानंतर डायरेक्ट फ्लाईट्स जे आहेत ते परत एकदा आपण रिझ्यूम करत आहोत. त्यामुळे 5 वर्षानंतर आपण काय करत आहोत, परत एकदा जी पॉलिसी आपण सोडून दिलेली होती मागच्या इतिहासामध्ये ती परत रिवाइव्ह करण्याचा प्रयत्न आज घडीला करत आहोत. आता याचा इम्पॅक्ट किंवा याचा फायदा कोणाला आहे पहा, तर अगदीच भारत आणि चायना दोघांना पण आहे. जसं की पहा, आता इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलेला आहे किंवा लोकमतमध्ये पण ती बातमी आली आहे, पण लोकसत्तामध्ये मला मिळाली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल चायनाने काय केलंय, डीपसिक तंत्रज्ञान विकसित केलं, बरोबर आहे. मग डीपसिकचे जे सोर्सेस आहेत ते ओपन प्लॅटफॉर्मवरती आहेत, बरोबर. म्हणजेच काय, त्यांनी डीपसिक कसं बनवलेलं आहे हे त्यांनी सर्वांसाठी जगासाठी ओपन करून दिलेलं आहे, बरोबर. मग अगदीच अश्विन वैष्णव जे आहेत यांनी पण म्हटलेलं आहे की आम्ही काय करूयात, चायनाचे जे डीपसिक तंत्रज्ञान आहे ना त्याचे जे सर्व्हर्स आहेत ते भारतामध्ये ठेवण्यासाठी आम्ही त्यांना परवानगी देत आहोत असं त्यांनी डायरेक्टली म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी आणखीन एक गोष्ट म्हटलेली आहे की भारत पण लवकरात लवकर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवेल, ज्यामुळे होईल काय पहा, आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करता येईल व ही खूप आपला नजरिया खूप तिथं मदतपूर्ण आहे पहा. कारण आपल्या देशामध्ये भरपूर भाषा बोलल्या जातात, जसं की आय थिंक 1700च्या जवळपास भाषा आहेत, परंतु आपण 7व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांना टाकलेला आहे. मग या ऑफिशियल 22 भाषा ज्या आहेत ना त्यामध्येच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणलं तर ते खूपच बेस्ट होईल पहा. कारण प्रॉब्लेम कसा आहे, आज घडीला जर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करायचा असेल तर तुम्हाला इंग्लिश मॅन्डेटरी आहे. ओके, ज्यावेळेस तुम्हाला इंग्लिश येईल ना त्यावेळेसच तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करू शकता. जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर मग फायदा नाही आहे ना. मग यालाच आपल्याला काय करायचं, टॅकल करायचं पहा की सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं पोहोचू हे आता आपल्या इंडियाचं लक्ष असणार आहे. ओके, चायनाने ते साध्य केलं आहे, फ्री आणि ओपन प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणून दिलेला आहे. मग आता त्याला नेक्स्ट ऍडव्हान्स लेवलवरती कसं घेऊन जायचं हे आपलं इंडियाचं लक्ष असेल. ओके, व काल अश्विन वैष्णव यांनी पण तेच म्हटलेलं आहे की आम्ही ते साध्य करू व अगदीच पहा ही पॉझिटिव्ह न्यूज आहे आपल्यासाठी. मग आपलं म्हणायचं काय आहे, भारत आणि चायना संबंध सुधारण्याने कोणाचा इथं फायदा होईल, तर अगदी पहा चायनाचा पण तिथं फायदा होणार आहे, कारण तिकडून आलेले डोनाल्ड ट्रम्प. ओके, डोनाल्ड ट्रम्प व तुम्हाला माहिती असेल की डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतरच पहा त्यांनीच हुवावे कंपनीला बंद पाडलेलं होतं व चिप त्यांना देण्यापासून त्यांनी नकार दिला होता. पण चायना पण न थांबता त्यांनी काय केलेलं आहे, चिप निर्मिती अगदी त्यांच्याजवळ ज्या ओल्ड चिप होत्या ना त्यातूनच त्यांनी डीपसिक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. ओके, मग अगदी पहा भारतासाठी तर चायनासाठी तर भारत एक मोठी व्यापारपेठ आहेच आहे, पण भारताला पण पहा अगदी ज्या कोणता आता लिथियम आयन बॅटरी जी आहे ती कुठून मिळते तर चायनापासूनच मिळते. ओके, कारण आपण पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे पहा की 20 पैकी 14 जे कोबाल्टचे सोर्सेस आहेत ते कोणाच्या हातात आहेत, चायनाच्या हातात आहेत. त्यामुळे आपला पण जर तंत्रज्ञानाला विकसित करायचं असेल किंवा तंत्रज्ञान आपल्याला जर ग्रास्प करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, चायनाची मदत घेणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे पहा आज घडीला ग्लोबलायझेशनच्या फेजमध्ये ना आपण एकट्याने विकसित होऊ शकत नाही, आपल्याला दुसऱ्या देशाची मदत घ्यावी म्हणजे घ्यावीच लागेल. अगदी त्याच धर्तीवर आता अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करताना आपण डीपसिकचा पण वापर करू शकतो. त्यानंतर जे इलेक्ट्रिक व्हेकल आहेत त्यांना
आणखीन चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी पण आपण काय करू शकतो, चायनाची मदत तिथं घेऊ शकतो किंवा नवनवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत तिथून आपण चायनाची मदत घेऊ शकतो. हे थोडंसं पॉझिटिव्हली पाहणं गरजेचं आहे. हा, मान्य आहे, निगेटिव्हली जर बोलायचं म्हटलं तर भरपूर काही बोलू शकतो आपण, पण पॉझिटिव्ह पण आपल्याला माहिती असणं गरजेचं. त्यानिमित्ताने हा आर्टिकल महत्त्वपूर्ण ठरतो. आय होप हा आर्टिकल समजलेला असेल. त्याच्यानंतर राज्यात दुधाचा पूर स्किप करा, परीक्षेला असे प्रश्न बिलकुल येत नाहीत. हा, नंदिनी डेअरी बद्दलचा एक होता, तो मी याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलेला आहे, पण त्या नंदिनी बद्दल आता देण्यात आलेलं नाही, त्यामुळे स्किप केलं तरी सफिशियंट आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट आहे आरोग्याच्या मुळावर शेख चिल्लीची कुऱ्हाड. आता हे कोणा संदर्भात आर्टिकल आलेला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येतात की लगेच दुसऱ्या दिवशी जाहीर करतात की आम्ही WHO मधून बाहेर पडत आहोत. ओके, का तर त्यांनी 100% जी रक्कम आहे त्यापैकी 20% रक्कम एकटा अमेरिका देत आहे असं म्हणत असे आरोप करत त्यांनी काय केलेत, WHO मधून त्यांनी माघार घेतलेली आहे. व आणखीन त्यामध्ये त्यांचं आणखीन एक नेक्स्ट आरोप आहे. 2020 मध्ये ज्यावेळेस कोविड ब्रेकआउट झालेलं होतं त्यावेळेस WHOनी चायना सेंट्रिक थोडीशी निर्णय घेतले व आम्हाला चांगल्या पद्धतीने मापात बसवलं नाही, या अनुषंगाने या रागापोटी त्यांनी काय केलं, WHO मधून माघार घेतलेली आहे. ओके, त्यांनी पहिल्यांदा 2020 मध्येच माघार घेतली होती, पण जो बायडन यांनी परत तो निर्णय बदललेला होता. मग आता 2025 मध्ये आल्यानंतर सत्तेमध्ये त्यांनी पहिला निर्णय हाच घेतला की आम्ही WHO मधून परत वापस जात आहोत. ठीक आहे, मग याचे इम्पॅक्ट जगावरती काय होणार आहेत आणि USA वरती काय होणार आहेत ते आपण पाहूयात. पहा, WHO ला आपण ना फक्त एक संघटना या नात्याने पाहू शकत नाही, तर इंटरनॅशनल रिलेशन आणि GS2 मध्ये आपला हेल्थ डिप्लोमसी आहे. पहा, ओके, मग डिप्लोमसी म्हटल्यानंतर अगदीच म्हणजे राजकीय तुम्हाला माहिती आहेत. मग अगदी पहा, हेल्थ डिप्लोमसीचा हा टॉपिक आहे. मग हेल्थ डिप्लोमसीवरती याचे इम्पॅक्ट काय होतील, तर अगदी पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO मधून बाहेर पडल्यानंतर आता लगेच्या लगे WHO मधून त्यांना जाता येतं का बाहेर, तर बिलकुल नाही. त्यांना 12 महिन्यामध्ये अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. मग ते त्यांचे जे पूर्वीचे पैसे काही राहिलेले आहेत ते म्हणजे ते वापस करतील व ते नक्कीच वापस जातील, म्हणजे ते त्यांच्या वाटेने 12 महिन्यानंतर जातील, म्हणजे पुढल्या वर्षी 2026 मध्ये जानेवारी महिन्यात ते अगदीच मुक्त होऊ शकतील WHO मधून. मग अमेरिका WHO मध्ये आला कधी होता हे पण थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. तर 1948 मध्ये अमेरिका WHO मध्ये सामील झाला होता. त्याच्यानंतर आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर WHO मध्ये 194 एवढे देश आहेत. ओके, 194 देश आहेत व याची स्थापना 1948 ला झालेली आहे व आता वयाच्या 75वी मध्ये हा WHO आलेला आहे. ओके, हे झाले थोडंसं त्याबद्दलचं बॅकग्राऊंड नॉलेज. मग आता WHO ने या काही पॉझिटिव्ह गोष्टी केलेल्या आहेत का नाहीत, तर बिलकुल केलेल्या आहेत. पहा, याच्या पूर्वीचा जर तुम्ही WHO चा इतिहास पाहिलात तर किंवा भारत देशामध्ये पण पहा, पूर्वी देवी किंवा पटकी अशा पद्धतीने म्हणजे गंभीर आजार होते. पहा, त्याला कॉन्कर करण्यामध्ये किंवा त्याला अगदीच कमी करण्यामध्ये कोणाचा हात आहे, तर WHO हात आहे. ओके, WHO ने वेळोवेळी भारत सारख्या देशांना किंवा आता सध्याला त्यांनी गरीब राष्ट्र मग कोण आहेत, आफ्रिकन कंट्रीज आहेत, तिथे सध्याला पोलिओची साथ असेल किंवा अगदी पहा मलेरिया ह्या अगदी जास्त विषुववृत्तामध्ये पहा अगदी आजारांचा जास्त प्रसार होतो, मग त्यांना जास्त मदत WHO करतं. अगदी भारताला पण त्यांनी 1900च्या दशकामध्ये केलेलीच आहे. अगदी त्याच धर्तीवर आता ते सध्याला आफ्रिकन कंट्रीजला मदत करतात. पण डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं काय की त्यांनी दुसऱ्या देशांना मदत करते किंवा चायनाला मदत करत, आम्हाला मदतच करत नाहीत असं म्हणत त्यांनी त्यामधून पाय कमी करत आहेत किंवा थोडंसं वापस जात आहेत. हेल्थ डिप्लोमसीमधून ते आपलं अंग काढत आहेत. मग हे अगदी चुकीचं आहे. पहा, कारण WHO ने याच्या पूर्वी पण भरपूर देशांना मदत केली आहे व सध्याला ते करतच आहेत. जसं की पहा, आता अमेरिकेचंच उदाहरण घ्या तुम्ही. अमेरिकेमध्ये पण असं नाही आहे की अमेरिकेतील जी जनता आहे त्यांना आजारच कोणता होत नाही, तर अगदीच पहा अमेरिकेमध्ये पण त्यांना फ्लू होतो. ओके, मग तो जो फ्लू आहे तर दरवर्षी त्याच्यामध्ये पण स्ट्रेन बदलत असतात. पहा, ओके, आता एखादा आजार आहे, अगदीच पहा तुम्ही आपलं डार्विनची थेरी ऐकला असाल. पहा की त्यांनी काय म्हणतात की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. मग त्याच धर्तीवर पहा आपल्या शरीरामध्ये जे जीवाणू असतील किंवा विषाणू असतील ते नव्या प्रमाणात येत असतात. जसं कोविड काळामध्ये पण पहा पहिलं फेज आलं, त्यानंतर दुसरी वेव्ह आली ना त्यावेळेस ते विषाणू आणखीन स्ट्रॉंग होऊन आलेला होता. अगदी त्याच धर्तीवर पहा जे फ्लू आहे ना अमेरिकेमध्ये ते पण अगदी नव्याने स्ट्रेन घेऊन येत असतं. मग ज्यावेळेस नवीन स्ट्रेन येतात ना त्याची पहिल्यांदा माहिती कोण देतं, WHO देतं. मग आता अमेरिका
आता बाहेर पडल्यानंतर अमेरिकेला ही माहिती मिळू शकणार नाही. त्यामुळे पहा, फक्त जगाचा लॉस नाही आहे यामध्ये, तर अमेरिकेचा इव्हन खुद्द लॉस आहे. त्याच्यानंतर हेल्थ डिप्लोमसी याचा महत्वाचा परिणाम काय होऊ शकतो, तर पहा, हेल्थ डिप्लोमसीमध्ये ना आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर चायना तोंड वर काढत आहे. किंवा अगदीच पहा, तुम्ही जर पाहिलात तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये दबदबा कोणाचा होता, याच्यापूर्वी फक्त अमेरिका USAचाच दबदबा होता. पण चायनाने लगेच स्वतःचं एक तंत्रज्ञान विकसित केलं व अमेरिकेला तिथं पिछाडीवर आणलं. बरोबर आहे. मग ती तसंच होईल. पहा, आता ही एक WHO संस्था आहे. ओके. व ही जी संस्था आहे ती कोणाला मदत करते, तर गोरगरीब राष्ट्रांना मदत करते. बरोबर आहे. मग याच्यामध्ये पूर्वी 20% वाटा हा अमेरिकेचा होता, म्हणजे गरीब राष्ट्रांना मदत करणार. पण आता 20% जर तिथून गेली व चायनानी जर इथं मदत करायला सुरुवात केली, ओके, अमेरिकेची जागा जर चायनाने जर मिळवली, 20% जागा आता जी फंडिंग आहे ती चायनाने जर प्रोव्हाइड करायला चालू केली, तर मग त्यांचा बडा भाई कोण होणार, अमेरिका होणार की चायना होणार, तर बिलकुल चायनाच होणार ना. ओके. कारण पहा, ज्यावेळेस आपल्यावरती संकट आलेलं आहे त्यावेळेस मदत कोण करतं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे संकट काळात जो मदत करतो तोच खरा मित्र. मग ती पहा, अमेरिका जर अशा पद्धतीने वापस जात असेल तर हेल्थ डिप्लोमसीमध्ये ना चायना पुढे येऊ शकतो. मग हे अमेरिकेला पुन्हा समजून ह्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे शक्य असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांना हे समजणं खूप गरजेचं आहे. विज्ञान विरोधी धोरण त्यांनी जे आखलेलं आहे ते अगदी चुकीचं आहे. कारण पहा, फक्त एक अमेरिका, आत्ताच आपण ह्या पॉईंटमध्ये म्हटलं पहा की एकट्याने हे सर्व काही म्हणजे एकट्याने आपण आज घडीला विकसित होऊ शकत नाही, तर दुसऱ्या राष्ट्रांची मदत घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला. अगदी बरोबर त्याच पद्धतीने पहा, अमेरिका जरी म्हणत असेल की आमचे पैसे गेलेले असतील किंवा काही, तरी पण पहा, त्यांना जर अगदी तशाच पद्धतीने बडाभाऊ म्हणून दुसऱ्या देशांचा जर राहायचा असेल तर WHO मध्ये त्यांना राहणं खूप गरजेचं होतं. कारण संकट काळामध्ये मदत जर केलं तर तेच बेटर होतं. परंतु आता नाही. आता पाहूयात की हेल्थ डिप्लोमसी कोण तिथे लीड करेल. जसं की चायना मी म्हटलं ना, ते करू पण शकतात पहा, कारण त्यांच्याजवळ तेवढी फंडिंग पण आहे. त्यानंतर बेल्ट रोड इनिशिएटिव्ह मध्ये त्यांनी काय करतायत, मग BRI मध्ये अगदी तेच तर चालू आहे ना. जे गरीब राष्ट्र आहेत त्यांना लोन देणं व लोन खाली एवढं अडवणं की पुन्हा त्यांच्याकडे पैसेच राहणार नाहीत, की पुन्हा ते काय करतील पहा, व्याज फेडतच चायनाची पॉलिसी त्यांनी आत्मसात करतील. अगदी त्याच धर्तीवर आहे. जर WHO म्हणजे अमेरिका जर WHO मधून बाहेर पडली ना, तर याचा इम्पॅक्टच अमेरिकेला जास्त होईल. ओके. कारण जगभरातील अगदी आपल्याला पण वाटतं ना की एखाद्याच्या आयुष्यातून आपण कमी झालो तर त्यांना नक्कीच याचा परिणाम होईल किंवा म्हणजे हे होईल. पण पहा, जगणं अगदीच ते दुसरं व्यक्ती शिकून जातं. अगदी त्याच धर्तीवर आहे इथे पण. WHO मधून बाहेर पडल्यानंतर फक्त जास्त अमेरिकेलाच फटका येत आहे. हा, अगदी आपल्याला पण आहे त्याचा फटका, पण पहा, त्याची जागा दुसरं कोणतं तरी राष्ट्र नक्की घेईल याची इथं शाश्वती लेखकांनी पण दिलेली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी जो निर्णय घेतलेला आहे, जर त्यांना तशा पद्धतीने बुद्धी सुचली तर ते बेटर आहे. अन्यथा अमेरिकेसाठी पण हे तेवढंच घातक आहे. ओके. तर हे अशा पद्धतीने व WHOचं आणखीन काही काम आहेत का, तर पहा, ज्या वेळेस एखादा आजाराचा ब्रेकआउट होतो त्यावेळेस संपूर्ण जगाला त्याची माहिती देणं हे WHO कर्तव्य आहे. मग त्यांनी इतिहासामध्ये पण अगदी चांगल्या पद्धतीने ते पार पाडत आलेले आहेत. आता या आर्टिकलमध्ये जे शब्द आहेत ना ते प्लीज एकदा वाचून घ्या. तुम्हाला अगदी संपूर्णरित्या लिहिण्यासाठी पॉझिटिव्ह खूप गोष्टी इथून मिळून जातील. ओके. तर आय होप हा आर्टिकल पण तुम्हाला योग्यरित्या समजलं असेल. याचे प्लीज मी 6 वाजता PDF देईल तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही हे परत एकदा म्हणजे सेव्ह करून ठेवा तुमच्याजवळ की WHO बद्दलचे जे रिलेशन आहेत. आता 6 महिन्यांनी जी मेन्स होणार आहे त्या मेन्स परीक्षेला हे पॉईंट तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरतील. फक्त मी जे म्हटले ते लक्षात ठेवा. बाकी डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेमध्ये कोणाला आणलं हे लक्षात ठेवू नका. ओके. म्हणजे त्यांचं प्रशासन कसं चालत आहे हे तिथे दिलेलं आहे. पण प्लीज प्रशासनासंदर्भात आपला प्रश्न येत नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या. त्यामुळे हा इथला जो मधला भाग आहे ना तो स्किप करायचा आहे. बाकी तुम्ही नक्कीच हे करू शकता. मी म्हणजे हायलाइट करून देईनच तुम्हाला. ओके. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं बेसिकली संपतो. त्यानंतर येतं इंडियन एक्सप्रेस. त्यानंतर आजचा इंडियन एक्सप्रेस पहा. एकच मिनिट, थोडंसं पेनची शाई वाढूयात आपण. हां, पहा, ही न्यूज आत्ताच घेतलेली आपण. इंडिया ब्रेसेस फॉर AI चॅलेंज, गव्हर्नमेंट सेज ओन फाउंडेशनल मॉडेल इन 4 ते 8 महिन्यात. ओके. 4 ते 8 महिन्यात आपण आपलं AI लॉन्च करू असं अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन आहे. बेस्ट न्यूज आहे. त्यानंतर IF ऑफिसर्स सेट टू पायलट मिशन टू स्पेस स्टेशन, जर्नी ऑफ 1.4 बिलियन पीपल. ओके. ही पण एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. याबद्दल आर्टिकल येतील त्यावेळेस आपण या न्यूजला डिस्कस करूयात. पहा. त्याच्यानंतर महाविकास आघाडीतील बिघाडी हे आपल्यासाठी जास्त काही गरजेचं नाही आहे. पहा. व्हाय महाराष्ट्र मस्ट टेक लेसन फ्रॉम प्रयागराज अहेड ऑफ नाशिक कुंभमेळा 2027. म्हणजेच 2027 मध्ये नाशिक येथे महाकुंभमेळा भरणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्राने आतापासूनच प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. ओके. डिझास्टर मॅनेजमेंट का गरजेचं आहे हे
कालच्या कुंभमेळा स्टॅम्पेडमधून दिसून आला असेल. मग त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे, सॉरी ही न्यूज आलेली आहे. याबद्दल नक्कीच लोकसत्ताला एक आर्टिकल येईल, म्हणजे आगामी 2-3 दिवसांमध्ये आपण या न्यूजला पाहणारच आहोत. ओके, म्हणजे आता पहा 2027 ची न्यूज आपण आतापासून का पाहत आहोत, तर इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला जाऊ शकतो या नात्याने. बाकी आता या न्यूजला तुम्ही डिस्कस करत बसू नका किंवा रिसर्च करू नका की महाकुंभ मेळा जर महाराष्ट्रात झाला तर कशा पद्धतीने आपण त्याला टॅकल करणं गरजेचं आहे. तर प्लीज स्किप करा या न्यूजला. फक्त लक्षात घ्या की 2027 मध्ये महाराष्ट्रात कुंभमेळा भरत आहे, तेव्हा आपण हे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर पहा एक आर्टिकल आलेला आहे, इट इज टाइम फॉर द AI लीप डिस्पाइट टॅलेंट इंडिया लॅक्स बिहाइंड. म्हणजे एकीकडे पॉझिटिव्ह देण्यात आलेला आहे व दुसरीकडे निगेटिव्ह गोष्टी देण्यात आल्या आहेत. अद्याप हा आर्टिकल मी वाचलेला नाही, वाचल्यानंतर तुम्हाला याची PDF मध्ये मी हायलाईट करून तुम्हाला पोर्शन देईलच. त्याच्यानंतर जर खरंच हा आर्टिकल महत्त्वाचा असेल तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हा आर्टिकल नक्की डिस्कस करूयात. निश्चिंत राहा तुम्ही, एकही बातमी मी सुटू देणार नाहीये. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा एक्सप्रेस नेटवर्क, हा एक्सप्लेन सिरीजवरती पहा टॅक्सेस अँड द सिटीजन. मी म्हटलं ना पॉझिटिव्ह खूप बोलत आहेत की निर्मला सीतारामन कमी करतील टॅक्स वगैरे. थांबा, एक दिवस आहे फक्त, 1 फेब्रुवारीला बजेट रिलीज होईल. मग पाहूयात निर्मला सीतारामन यांनी कोणते डिसिजन घेतलेत. मी लेक्चरमध्ये अगदी सांगण्याचा तसा प्रयत्न करणारच आहे, त्यामुळे हा आर्टिकल स्किप करा. इयर ऑफ द स्नेक, हाऊ चायनीज कॅलेंडर वर्क्स. ओके, काल चायनाचा नववर्ष सुरू झाला, त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे. पण आपल्याजवळ तेवढा वेळ नाही आहे की चायनाचं नवीन वर्ष साजरा कसा केला जातो किंवा त्यांचं कॅलेंडर कसं आहे, त्यामुळे पण मी हा पॉईंट स्किप करतोय. शक्य झालं तर पहा, तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. पण केस काय आहे तर तुमची यावर्षी प्रिलिम नसायला पाहिजे. जर प्रिलिम असेल ना तर प्लीज स्किप करा. आपल्या देशातील जे ऑफिशियल कॅलेंडर आहे ते वाचल्यास तुम्ही नक्की वाचून घ्या. आपल्या कॅलेंडर बद्दलचे जे सकाळी इयर्स आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. चायनाचं म्हणजे तेवढंच आपल्यासाठी आज गरजेचं नाहीये. त्यानंतर व्हाय यमुना इन दिल्ली हॅज हाय अमोनियम लेवल्स. पहा ही न्यूज आपल्याला पाहिजे आहे. तर मी लोकसत्ता वाचत असताना तुम्हाला सांगितलं की केजरीवाल यांनी तो व्हिडिओ शेअर केला होता व CM वरती त्यांनी डायरेक्टली आरोप केले. ओके, जेणेकरून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पण त्यामध्ये उडी घेत त्यांनी केजरीवालला डायरेक्टली नोटीस दिलेली आहे. मग हे अमोनियम काय आहे किंवा अमोनिया पाण्यामध्ये गेलं कसं, हा तिथं प्रमुख प्रश्न आहे. तर पहा, तुम्हाला माहिती असेल एकीकडे पंजाब आहे, त्याच्यानंतर लगेच हरियाणा आहे व इथं त्यांच्या कवेतच आहे दिल्ली. मग यमुना नदीचा जर तुम्ही पाथ पाहिलात ना तर अगदी दिल्लीमध्ये एंटर करण्यापूर्वी यमुना नदी हरियाणामधून एंटर करते. ओके, हरियाणामधील एक डिस्ट्रिक्ट आहे, तिथून ती थोडंसं त्यांचा पाठ तिथं लागलेला आहे. मग केजरीवाल यांचा आरोप काय आहे की तो जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधून इथे हरियाणामध्ये काय मिसळलं जातं पहा, अमोनिया मिसळलं जात आहे. व सध्याला हरियाणामध्ये सरकार कोणाचं आहे पहा, तर BJP लेड सरकार आहे. याच कारणानिमित्त केजरीवाल यांचे आरोप तिथं BJP साठी थोडेसे हे ठरत आहेत, मारक ठरत आहेत. बरोबर, कारण जे दिल्लीमधील जी यमुना नदी जात आहे तिचं प्रदूषण बेसिकली कोणी केलेलं आहे तर हरियाणाने केलेलं आहे, असं डायरेक्टली केजरीवाल यांचा तिथं आरोप आहे. ओके, त्यामुळेच त्यांनी म्हणत आहेत की जे हरियाणाचे CM आहेत ते यमुना नदीचं पाणी पण पिऊ शकत नाहीत. मग जर एवढं त्यामध्ये जर हे असेल, चॅलेंज असेल, तर मग हे अमोनिया काय आहे किंवा डिझॉल्व्ह कसं झालं. तर पहा, सर्वांना माहिती आहे हरियाणामध्ये किंवा नोएडा सेक्टर, ओके, यामध्ये फॅक्टरीज भरपूर आहेत. पहा, मग या फॅक्टरीज मधून जे प्रदूषित पाणी आहे ते डायरेक्टली यमुना नदीमध्ये सोडलं जात आहे, असा तिथं आरोप आहे. पहा, याबद्दल आपल्याला पण माहिती नाही. आता पाहूयात केजरीवाल कोणते प्रूफ देतील तिथं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पहा, हरियाणा आणि पंजाब या क्षेत्रामध्ये शेती केली जाते. ओके, मग ती कशी शेती आहे पहा, ग्रीन रिव्होल्युशन नंतरची आहे. म्हणजे अगदीच खतांचा इथं जास्त वापर आहे का कमी, तर बिलकुल जास्त वापर आहे. खतांचा इथं जास्त वापर जर केला गेला असेल तर शेतीमध्ये ज्यावेळेस पाऊस पडत आहे, पावसासोबत अगदीच पहा शेतीतील जे पाणी आहे ते डायरेक्टली नदीमध्ये मिसळलं जातं. मग नदीमध्ये मिसळल्यानंतर माहिती आहे पाणी प्रदूषण होतं किंवा अगदीच त्या पाण्यासोबत जे अमोनिया खतामध्ये होतं ते डायरेक्टली यमुना नदीमध्ये येत आहे. ओके, तिथून पण काय होत आहेत पहा, अगदीच आपलं यमुना नदीचं प्रदूषण होत आहे व अमोनिया तिथं डिझॉल्व्ह होत आहे. मग याला आपण सिवेज ट्रीटमेंट करू शकतो का किंवा यमुना नदीचं पाणी स्वच्छ करू शकतो का, तर बिलकुल करू शकतो. पहा, क्लोरीन बेस्ड आपण काय करणं गरजेचं आहे, तिथे प्लांट्स लावणं गरजेचे आहेत. पण अद्याप त्यासाठी आपल्या सरकारने तेवढी पावले उचललेली नाही आहेत. ओके, 1-2 प्लांट आहेत फक्त. 11.5 kg क्लोरीन तिथं लागेल असं त्यांनी दिलेलं आहे. या फक्त UPSC मध्ये डायरेक्टली स्टेटमेंट येतं की क्लोरीनद्वारे याला नीट करता येतं का, म्हणजे अमोनिया तिथं कमी करता येतं का, तर बिलकुल करता येतं. मग आज घडीला जी आपली
सिवेज प्लांट आहेत किंवा म्हणजे पाणी शुद्धीकरण जे केंद्र आहेत ना, तिथे सध्याला अमोनिया हे कंट्रोल केलं जाऊ शकत नाही. पहा का, तर अगदी तुम्ही जरी कंट्रोल केलात म्हणजे पहा दुसरी प्रदूषके पाण्यामधून बाहेर काढली जाऊ शकतात, पण अमोनिया तिथं बाहेर काढलं जाऊ शकत नाही. अमोनियाचा फॉर्म्युला काय, आय थिंक NH3 आहे. एकदा तुम्ही पाहून घ्या परत एकदा. ओके, मला सहज आठवलं त्यामुळे म्हटलं मी. तर अमोनिया हे पाण्यामधून डायरेक्टली तुम्ही पाण्यामध्ये जर डिझॉल्व्ह असेल ना अमोनिया, तर त्याला आपण डायरेक्टली असं बाहेर काढू शकत नाही. मग याच रिझन्समुळे थोडंसं चॅलेंज ठरत आहे आपल्या ह्युमन बॉडीसाठी आणि यमुना नदीसाठी. ओके, कारण तुम्ही जर प्रदूषित पाणी जर पिलात तर आत्ताच पाहिलं आपण लोकसत्तामध्ये आर्टिकल काय, GBS आजार होण्याचे परिणाम तिथं होऊ शकतील. ओके, या कारणानिमित्त आज घडीला यमुना नदीचं हे थोडंसं चॅलेंज आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. याच्या पलीकडे जास्त काही नाही आहे. पहा म्हणजे UPSC डायरेक्टली स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारते, त्यामुळे इतकं लक्षात जरी राहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड स्किप करू शकता, म्हणजे बातम्या नाही आहेत, म्हणजे इकॉनॉमिक संबंधी पण आता उद्या बजेट येणार आहे, त्यामुळे आता ही नक्कीच बोलत असतील, पण स्किप करा ना तुम्ही. DeepSeek AI याबद्दल आपण कालचं लेक्चर तुम्ही आठवा, त्यामध्ये मी चर्चा चांगली केलेली आहे. त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज व अशा पद्धतीने आजचा इंडियन एक्सप्रेस पण इथं संपत आहे. एक आर्टिकल राहिलेला आहे, तो उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, धन्यवाद.